नमस्कार, माझं नाव मानसी मिलिंद कदम, मुक्काम पोस्ट टेरेव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. मी रत्नागिरी जिल्ह्यातून आलेले आहे. माझ्या समूहाचं नाव आहे स्वामी महिला स्वयंसहायता समूह, मुक्काम पोस्ट टेरेव. तर त्या अंतर्गत स्वामी महिला समूह या अंतर्गत मी मीरा गृहोद्योगाची आमची स्थापना केलेली आहे. तर मीरा गृहोद्योगामध्ये सर्व प्रकारचे जे आपले मसाले आहेत, 23 प्रकारचे मसाले आहेत, रागीचे प्रीमिक्स आहेत, आपले साधे प्रीमिक्स आहेत, पिठं आहेत. हे सर्व आम्ही आमच्या मीरा गृहोद्योगामध्ये करतो. आमचा स्पेशली मसाला आहे हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे. याच्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर, 24 प्रकारचा खडा मसाला आणि 5 प्रकारची मिरची मिक्स आहे. हा मसाला जर जेवणात टाकला तुम्हाला दुसरा कोणताही मसाला किंवा तिखट टाकावं लागत नाही. गरम मसाला इव्हन आलं लसणाची पेस्टही टाकावी लागत नाही. हा आहे काळा मसाला आहे. हा स्पेशली खिचडी, मसाले भात, पुलाव याच्यासाठी आणि वांग्याच्या भाजीसाठी आहे. ही आपली गावठी हळद आहे, सेलमची हळद आहे, गावठी हळद आहे. त्याचबरोबर हा आहे काळा मसाला आहे, स्पेशली नॉनव्हेजसाठी हा मसाला आहे आणि उसळीच्या भाज्यांसाठी आहे. हा सावजी मसाला आहे, जो स्पेशल चिकन, मटण आणि कोळंबीसाठी वापरला जातो. हा आमचा कोकणातला मालवणी मसाला आहे, जो फिश करीसाठी, फिश फ्रायसाठी, नॉनव्हेजसाठी हा मालवणी मसाला उसळीच्या भाज्यांसाठी आहे. हा फ्राय मसाला आहे. याच्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, हळद, तिखट, मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला एवढं सगळं याच्यामध्ये रेडी आहे. हा मसाला तुम्ही फिशला लावा आणि डायरेक्ट फ्राय करा. तुम्हाला दुसरं काही टाकावं लागत नाही. ही एसूरची ग्रेव्ही आहे, एसूर मसाला आहे. याच्यामध्ये हा मसाला जर जेवणामध्ये टाकला तर वाटण लावायची गरज नाही लागत. एसूर म्हणजे काय? एसूर हा विदर्भ स्पेशल आहे, म्हणजे ग्रेव्ही आहे ती भाजीला दाटपणा आणण्यासाठी हा मसाला आहे. हा गरम मसाला आहे. हा तुम्ही सगळ्या जेवणामध्ये वापरू शकता. त्याचबरोबर थालीपीठाची भाजणी आहे. लहान मुलं ज्वारी बाजरीची भाकरी खात नाही किंवा कडधान्याच्या भाज्या खात नाहीत, तर त्याची ही ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ सर्व प्रकारचे कडधान्य त्याची ही थालीपीठाची भाजणी आहे. आमच्या कोकणाकडे स्पेशल आहे. आमच्याकडे घावण्याचं पीठ आहे, कोंबडी वड्याचं पीठ आहे, अंबोळीचं पीठ आहे, मोदकाचं पीठ आहे, ज्वारीचं पीठ आहे, नाचणीचं पीठ आहे, कोकम आहे. आपल्या कोकणातली जी अमसूल म्हणून आपण यूज करतो, कोकम आहे, दही मिरची आहे, कुळदाची पिठी आहे. त्याचबरोबर इकडे आपला एक वैजीचा समूह आहे. या सगळ्या महिला आहेत. हा सगळा पान मसाले आहेत, मुखवास आहे, हे ह्या महिला बनवतात. कोणत्या? वैजीवाल्या आहेत. वैजी चिपळूण. हां, वैजी चिपळूणमध्ये त्या ह्या महिला हे सगळं घरी बनवतात. आवळा शक्यतो आपल्या तिकडचा असं. हो, आवळा हा कोकणातच जास्त प्रमाणात मिळतो. आता कोकम जरा अजून तयार झालेली नाही आहे, पण स्पेशली कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे. तर ह्या वस्तू ह्या स्पेशली कोकणातच मिळतात. तर आमचा स्टॉल क्रमांक आहे 214. तर नक्की आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. नमस्कार. धन्यवाद.